एक मोठी बातमी समोर येते। सोलापुरात जीबी सिंड्रोमचे आणखी 2 संशयित रुग्ण आढळलेत। रुग्णांचं सॅम्पल हे महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवलंय। दरम्यान याआधी सोलापुरात जीबी सिंड्रोमनं एका सीए तरुणाचा मृत्यू झाला होता। त्यानंतरच आता प्रशासन अलर्ट मोडवरती आल्याचं कळतंय। तर या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। पाहूयात। गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे पुण्यात मृत पावलेला पहिला रुग्ण हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील होता आणि आता 2 जीबीएसचे संशयित रुग्ण जे आहेत ते सोलापूरमध्ये सापडलेले आहेत। या संशयित रुग्णांचे जे सॅम्पल्स आहेत ते आता तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आलेले आहेत। अद्याप यांना जीबीएस झालेला आहे का नाही यावरती शिक्कामोर्तब होऊ शकलेला नाहीये। मात्र तपासणीचा अहवाल आल्यानंतर या 2 रुग्णांना जीबीएस झालाय की नाही झालाय याबाबतची स्पष्टता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। 2 संशयित रुग्ण सोलापूरमध्ये आढळल्या कारणानं सोलापूर जिल्हा प्रशासन, सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे सोलापूर शहरातील महानगरपालिका असेल, जिल्ह्यामधील आरोग्य यंत्रणा जी आहे ती कसोशीनं कामाला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमये।